विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागाचा शिपाई गट ड चा निकाल प्रसिद्ध झालेला आहे। मी तुम्हाला मागील आठवड्यामध्ये माहिती दिली होती। 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड चा निकाल लागेल असे सांगितले होते आणि आज 20 ऑगस्टला निकाल लागलेला आहे। निकाल जो आहे संपूर्ण IBPS पॅटर्न नुसार जाहीर करण्यात आलेला आहे। तुमचे नाव आणि गुण कशा प्रकारे शोधायचे हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर निकाल या ठिकाणी डिपार्टमेंटचे नाव दिलेले आहे, ग्रुप डी पिऊन या ठिकाणी SR डिपार्टमेंट। त्याच्यानंतर इथं सर्वात पहिल्यांदा सिरियल नंबर देण्यात आलेला आहे। इथं आहेत तुमचे रोल नंबर आहेत। आणि सर्वात पहिल्यांदा सांगतो, ही जी यादी आहे संपूर्ण जो PDF आहे, जो आपला नोंदणी व मुद्रांक विभागाचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती बघायला भेटेल। तुम्ही जॉइन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। तर निकाल IBPS पॅटर्ननुसार जाहीर करण्यात आलेला आहे। इथं सिरियल नंबर देण्यात आलेला आहे, इथं रोल नंबर देण्यात आलेले आहे, त्याच्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन नंबर येथे देण्यात आलेले आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर कॅटेगरीज येथे देण्यात आलेले आहे। तुमचे या ठिकाणी बघू शकता बर्थडे डेट आणि इथं मेल फिमेलचे जेंडर देखील देण्यात आलेले आहे आणि इथे संपूर्ण उमेदवाराचे नाव देण्यात आलेले आहे। बघू शकता इथे नाव देण्यात आलेले आहे आणि त्याचे गुण येथे देण्यात आलेले आहे। बघू शकता इथे गुण देण्यात आलेले आहे, उमेदवाराचे या ठिकाणी नाव देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर उमेदवाराचे शिक्षण बघू शकता, ग्रॅज्युएशन वगैरे हे ते माहिती दिलेली आहे आणि 10वीचे सर्व गुण या ठिकाणी दिलेले आहे SSC चे। आता विद्यार्थी बोलतील की एकूण ही किती 2399 पानांची PDF आहे, याच्यामध्ये नाव शोधणे खूप अवघड आहे। आता या ठिकाणी तुम्हाला हळूहळू तुमच्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा इथं सिरियल कशा प्रकारचे आहे, तर तुमचं सर्वात पहिल्यांदा फर्स्ट नाव आहे, वडिलांचे नाव आहे, त्याच्यानंतर आडनाव, अशा प्रकारे सिरियलनुसार त्यांनी माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला इथे नाव शोधायचे असेल तर इथं सर्चचा आयकॉन आहे। आता समजा एखादं नाव इथं मी सर्च करतो, बघू शकता इथे सर्च नाव केल्याच्या नंतर बघू शकता इथं पूर्ण नाव टाकायचं आहे। मी इथं नाव टाकलं, तुमचं नाव टाका स्वतःचं, त्याच्यानंतर गॅप द्या, वडिलांचं नाव टाका आणि आडनाव टाका आणि ते बरोबर या ठिकाणी सर्च व्हायला सुरुवात होईल आणि लवकर तुम्हाला मदत होईल हे शोधण्यासाठी। ठीक आहे। तर अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपला जो नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।